राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची मोठी बातमी आहे, सविस्तर पाहूयात। महायुतीमध्ये विधान परिषदेसाठी 11-4-2 चा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 अशा या जागांचं स्वरूप असेल। रायगड, परभणी शिवसेनेला तर नाशिक, संभाजीनगर आणि ठाणे या जागा मिळण्याची दाट शक्यता आहे। भाजप पुणे आणि अहिल्यानगरसाठी आग्रही आहे, त्यामुळे पुढील 48 तासांमध्ये या सगळ्या संदर्भात वरिष्ठ नेत्यांमध्ये अंतिम चर्चा केली जाईल आणि मगच हा प्रश्नावरचा तोडगा निघणार आहे। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहे। सागर, या जागांचं वाटप नेमकं कसं असेल, काय फॉर्म्युला निश्चित झालाय? फॉर्म्युला अजून अद्याप फायनल नाही झाला, पण साधारणतः जे आकडेवारीचा फॉर्म्युला समोर होते त्यानुसार भाजप 11 जागांवर निवडणूक लढवेल असं जवळपास समजतं आणि शिवसेनेला 5 जागा हव्या होत्या, पण त्यांना 4 जागा मिळतील असा एक अंदाज आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळतील असा एक अंदाज आहे। असेल ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे रायगड हे तटकरेंच्या मुलासाठी अनिकेत तटकरेंसाठी पदरात पडली जाईल असं समजतं आणि दुसरीकडे पुण्यामध्ये विद्यमान जागा ही राष्ट्रवादीची होती आणि नगरची जागा पण अहिल्यानगरची सुद्धा जागा राष्ट्रवादीची होती, ती जागा भाजप घेण्याच्या तयारीत आहे असं समजतं। उर्वरित जागा परभणी राष्ट्रवादी काँग्रेस खूप आग्रही आहे, अशा बदल्यामध्ये राष्ट्रवादी तिथे जागा घेईल असं एक समजतं आणि दुसरीकडे ज्या उर्वरित जागा आहेत त्या 11 जागा भाजप लढवेल असं समजतंय। भाजपला 12 जागा हव्या आहेत, त्यामुळं एक जागाच्या बाबत अद्याप तिढा सुरू आहे। एका बाजूला शिवसेना 4 जागा की 3 जागा आणि भाजप 11 की 12 जागा अशा ह्याच्यावर आता पुढच्या 48 तासात चर्चा होईल असं सांगितलं जातं। महायुतीचे प्रमुख नेते चर्चा करतील आणि याबाबतचा अंतिम फॉर्म्युला तयार होईल, पण महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवावी असा एक मानस सर्व महायुतीच्या नेत्यांचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून चर्चा होईल असं एक समजतं। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।